माता कुलस्वामिनी माता आयरामण्याच्या मंदिरातनं आपण घरी आलो, थोडं बसलो. त्याच्यानंतर आत्ता आपण निघालेलो आहे स्वयंभू शंकराच्या मंदिराकडे. बघता शंकराच्या मंदिराकडे जाताना आपल्या आधीच्या ब्लॉगमधलं जाताना रोड आणि आजूबाजूचा परिसर आणि आता पावसातनं आपण जातोय तेव्हाचा निसर्गरम्य वातावरण. तेव्हा पण श्रावण महिना चालू होता, सॉरी. आता डायरेक्ट जवळजवळ 1 वर्षाने ब्लॉग बनवतोय, पण तोच उत्साह आहे. लोकांची भात लावणी वगैरे चालू आहे, शेतीची कामं चालू आहे. सुंदर असा रस्ता आहे आणि तसं या दोन्ही बाजूला झाडं झुडपं. समोर बघा तो सह्याद्री पर्वत. तिकडे आपला एक ब्लॉग बनवलेला आहे भैरीच्या जन्मगाळाचा, कालभैरवाचा जन्मगाळ. ते मंदिर तिथे आहे. नक्कीच आपलं यूट्यूब चॅनल नवीन आहे, लवकर जाऊन लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. आणि मी असा विचार पण चालू आहे माझ्या मनात की मुंबईमध्ये जाऊन पण जर मी आठवड्याला कुठे ना कुठेतरी फिरायला जातो तर व्लॉग बनवावा, मुंबईचा व्लॉग. तर तुम्हाला खरं असं वाटत असेल की मी डेली म्हणजे मुंबईमधले व्लॉग पण बनवू तर नक्कीच मला मेसेज करा किंवा कमेंट करा. आणि आपल्या भावाच्या यूट्यूब चॅनल असं समजून, आपल्या भावाचं, छोट्या भावाचं, मोठ्या भावाचं यूट्यूब चॅनल आहे असं समजून त्याला सबस्क्राईब करा आणि इतरांनाही सांगा. तुम्हाला नक्कीच नवीन व्हिडिओ दाखवण्याचा मी प्रयत्न करेन. बघू शकता आजूबाजूचा सुंदर असा परिसर. पाऊस पडतोय पण घामाने भिजलोय. सुंदर असा परिसर आहे. पाठीमागे ते सह्याद्रीची पर्वतरांग. आता चाललंय स्वयंभू शंकराच्या मंदिरामध्ये. सुंदर असं वातावरण आहे, निसर्गरम्य वातावरण आहे. तर गावी आल्यानंतर गावातनं जायची इच्छा होत नाही, पण काय करणार, मुंबईत गेल्यानंतर भरपूर कामं आहेत. कॉलेजला जावं लागतं, इंजिनिअरिंग चालू आहे, जॉबला जावं लागतं, सगळं काय करायचं असतं. त्याच्यामुळे थोडासा वेळ काढून मी नक्की गावी येतोच. पण मध्ये काही महिन्यांमध्ये मी ब्लॉग बनवला नाही. त्याच्यानंतर 4-5 महिने थोडं ब्लॉग बनवला नाही काही कारणांमुळे. त्याच्यानंतर मधला काय काळ होता तो बॅड कठीण काळ होता. माझ्या जवळच्या व्यक्तींना, मित्रांना माहिती आहे माझ्यासाठी माझ्या आयुष्यात भरपूर वाईट प्रसंग होता, वाईट अनुभव होता. त्या वाईट प्रसंगामधनं, अनुभवामधनं गेलो आणि त्या वाईट अनुभवांमधनं, प्रसंगामधनं काढण्यासाठी मला पुरेपूर मदत माझ्या जवळच्या मित्रांनी, नातेवाईकांनी केली. आजही त्या वाईट प्रसंगाची आठवण मला येतच राहते. तो काळ मी विसरू शकत नाही, ती गोष्ट पण विसरू शकत नाही. पण कुटुंबासाठी आणि मित्रमंडळींच्या खातीर विसरण्याचा प्रयत्न करतोय. विसरू तर शकत नाही, मरेपर्यंत विसरू शकत नाही. कारण का आयुष्यात भरपूर काही होतं माझ्यासाठी. ब्लॉग शेवटपर्यंत बघा. मेन म्हणजे तुमचे आशीर्वाद माझ्या मागे राहू दे, प्रगती होत जाऊ दे माझी. आयुष्यात मी काय कमवलं? आयुष्यात मी पैसा नाही कमवला. पण मी आयुष्यात अशी माणसं कमवली की मला वेळेला उपयोगी पडते. नांगरणी चालू आहे, काका नांगरणी करतात. गावात लोकांची शेतीची कामं चालू आहेत. आयुष्यात मी एक गोष्ट तर नक्की शिकलो की माणसाला वाईट काळामधनं, वाईट प्रसंगामधनं जावं लागतं, तेव्हा माणूस किती स्ट्रॉंग आहे हे समजतं. मला वाटत नव्हतं मी स्ट्रॉंग आहे म्हणून, पण नंतर मी स्ट्रॉंग कोणामुळे झालो तर माझ्या मित्रमंडळींमुळे झालो. त्यामुळे त्यांनी मला धीर दिला. आयुष्यात एक व्यक्ती गेल्याने आयुष्य संपत नाही.
आणि एका व्यक्तीमुळे आयुष्य अडून राहत नाही. मी बोलतोय चुकीचं असं काही लोकांना वाटत असेल, पण तुमचा गैरसमज आहे. कारण का जे व्यक्ती माझ्याबद्दल विचार करतात त्यांच्याबद्दल मी तसा विचार करतो. आणि मी कोणाबद्दल वाईट विचार करत नाही मी, किंवा कोणाबद्दल वाईट बोलत नाही आहे. मी प्रत्येकाला आपलंसं मानणार आहे आणि कायम मानत राहीन. त्यांच्या मनात इतर लोकांबद्दल माझ्या मनात मतभेद असतील, पण माझ्याबद्दल मी शेवटच्या श्वासापर्यंत मरेपर्यंत कोणाबद्दल वाईट विचार किंवा वाईट मतभेद नाही करणार. आणि माझ्याबद्दल बरेच लोक अफवा पण पसरवतात, गैरसमज निर्माण करतात, पण मी तसा नाही आहे. खरं बोलाल तर माझ्यासोबत नाही का कंटिन्यू राहून बघा. मी माणसाला माणूस आणि जीव लावणार आहे. ते मुंबईत राहण्यापेक्षा नाही का कोकणात राहिलेलंच भारी. शंकराच्या मंदिरात जाणार आणि पावसाला झालेली आहे सुरुवात. सुंदर असं समोर निसर्ग वातावरण आहे. कठीण काळात ना परिस्थिती शिकवते कसं चालायचं, कसं काय करायचं. मला माझ्या वाईट प्रसंगात माझ्या काळाने आणि परिस्थितीने मला शिकवलं की कसं काय करायचं, कसं चालायचं, कसं राहायचं. कारण का नाही का साथ देणारे पण भरपूर असतात, हो साथ निभवणारे कमी असतात. काही बघू शकता सुंदर असं वातावरण. बॅक कॅमेऱ्याने तुम्हाला समोरचा नजारा दाखवतो. धबधबे मोबाईलमधनं दिसतील की नाही का माहिती नाही, पण डोळ्यांनी तर दिसतात धबधबे. अबू अजून मंदिर किती लांब आहे? 1 किलोमीटर, अजून 1 किलोमीटर चालायचं आहे. बापरे बाप. 6-7 किलोमीटर चाललो. सकाळी 3 किलोमीटर चाललो आहे. दाखवतो आता तुम्हाला समोरचा सुंदर असा नजारा. तो बघू शकता सह्याद्रीची पर्वतरांग, सह्याद्रीच्या कुशीत वसलेली दसपट्टीतील गावं, नदी. आहा क्या नजारा आहे भाई, खरंच स्वर्ग. भाई माझा व्लॉग कसा वाटला ना नक्की मला कमेंट करून सांगा. आणि मला सपोर्ट करा गाईज, सपोर्ट करा. आपले लवकरात लवकर 200 सबस्क्राईबर झाले असे ना, लवकरात लवकर आपल्याला 1000 सबस्क्रायबर करायचेत, 1K सबस्क्रायबर करायचेत. तुम्ही जर मला सपोर्ट केलात, माझ्या व्हिडिओनं प्रतिसाद दिलात, तर नक्कीच मला व्हिडिओ बनवायला आवडतील. मी मुंबईतला सुद्धा फिरायला जातो, इथे तिथे हिंडतो, त्याच्या व्हिडिओ बनेन. सामान्य मुलाची लाईफस्टाईल दाखवेन. मी सामान्यच आहे हो, आयुष्यात सामान्यच राहणार. किती पैसा कमवला, काही केलं, काही माणसाचे पाय जमिनीवरती पाहिजे. प्लीज परत एकदा सांगतो, आपल्या यूट्यूब चॅनलला सपोर्ट करा. कोणी सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. आपल्या मित्रमंडळीपर्यंत, नातेवाईकांपर्यंत आपला ब्लॉग पोचवा, शेअर करा, लाईक करा आणि त्यांना पण सांगा शेअर करायला. सामान्य मुलगा आहे, सामान्य परिस्थिती, सामान्य कुटुंबातला जन्म आहे माझा. बाकी काय नाही. आवड आहे, आवड. चला आता स्वयंभू मंदिराकडे जायच्या मार्गाला आलेलो आपण. आता थोड्या वेळ आपण शंकराच्या मंदिरात जाऊ. श्रावणामध्ये आलेलो, तिथे एक गोष्ट माहितलेली, ती गोष्ट भेटली होती पण ती अपूर्णच राहिली. नशिबाने साथ नाही दिली हो.
वाईट काळ चालू होता, बॅड पॅच मधून गेलो. त्याच माझा देवावरती लय विश्वास आहे, आमच्या महादेवावरती आणि आईरामवरती होती. कारण का त्यांनी मला कठीण काळात भरपूर हे केलेलं. एक वेळ अशी पण आलेली, सॉरी गाईज, एक वेळ अशी पण आलेली की मी संपलो होतो, खचलो होतो, पण उभा राहिलो. आणि ती गोष्ट माझ्यासाठी आयुष्यात खूप महत्त्वाची आहे, आयुष्यात महत्त्वाची राहील. आणि मी मरेपर्यंत त्या गोष्टीला महत्त्व देईन. आणि ते माझ्यासाठी महत्त्वाचे असतील, राहतील कायम. आणि ती गोष्ट मी इथेच ठेवली मनात, आणि कायम मनातच राहणार, मरेपर्यंत राहणार. आपल्याला आपलं कोणी मानू या ना मानू, आपण त्याला आपलं मानणार. तुम्हाला आता बॅक कॅमेरा दाखवतो, मी ज्या रोडने चाललो आहे तो रोड. बाई पाऊस पडतोय, चिखलेचा रोड आणि समोर घनदाट सह्याद्रीचं जंगल. सह्याद्रीच्या खोऱ्यात आहे मी, आणि या खोऱ्यातनं एकटाच चाललो आहे. आणि हे मंदिर आपल्या गावापासून पण 2 वाड्यांच्या मध्ये मंदिर आहे. वाव बाई, पुढच्या महिन्यात परत एकदा येणार, 2 दिवसाच्या सुट्ट्या काढून. हमखास 100% भावांनो. बाई श्रावण महिन्यात आपली एक फेरी होणार आहे महादेवाच्या दरबारात. कारण का मी शंकराचा भक्त आहे. सोमवार माझा उपवास आहे. ज्या गोष्टीसाठी मी उपवास पकडलेला आहे आणि तो कायम पकडताना ती आयुष्यात गोष्ट माझ्या असो किंवा नसो, मला ती मिळो या ना मिळो, की ती माझ्याकडनं ती गोष्ट माझ्यापासून दूर जाऊ दे, पण त्या वस्तूसाठी मी उपवास पकडणार. वस्तूच म्हणेन आता. त्या गोष्टीसाठी मी उपवास धरणार आणि कायम धरत राहणार. कारण ती गोष्ट माझ्यासाठी आयुष्यात खूप महत्त्वाची आहे. आणि त्या गोष्टीसाठी मी उपवास इथनाच पकडलेला. आणि त्या वस्तूला पण मी बोलीन की थँक्यू सो मच. आयुष्यात तुम्हाला कसं जगायचं ते शिकवलंस. माझ्या कठीण काळात सुद्धा उभी होते ती गोष्ट. वाव क्या बात है. कोयता नदी, हा तो ब्रिज 1 वर्षापूर्वी आलो होतो. आणि आज तो शंकरा महादेवाच्या दरबारात जाणारा रोड. या दरबारात मी तुला मागितलं होतं, पण लोक या दरबारात ते खुशी मागायला येतात, पण इथे मी तुला मागितलं होतं. म्हणजे इंजिनिअरिंगला मला 2 वर्ष ॲडमिशन मिळत नव्हते. भरपूर कष्ट करत होतो, पण ॲडमिशन काय मिळत नव्हतं. त्याच्यानंतर मला ॲडमिशन भेटलं. माझ्या महादेवाने माझी ती इच्छा पूर्ण केली. नंतर आलो, अजून एक इच्छा मागितली. त्याच्यानंतर अजून एक इच्छा की इंजिनिअरिंगमध्ये मी पास होते. आणि इंजिनिअरिंगचे 2 सेमिस्टर मी फुल ऑन क्लिअर झालो. म्हणजे या भगवान श्री शंकर, स्वयंभू शंकराच्या मंदिरामध्ये आलो. मी जी गोष्ट माहिती ती गोष्ट मला मिळालेली आहे. म्हणून मी शंकरांना मानतो, महादेवाला मानतो. आणि लवकरच मी 12 ज्योतिर्लिंग पण सुद्धा करणार आहे.
म्हणजे प्रयत्न चालू आहे की माझा आत्तापासूनच की एखाद दुसरा ज्योतिर्लिंग या 2 ते 3 महिन्यामध्ये करायचेत आणि नक्कीच त्याचा पण मी ब्लॉग बनवणार आहे. हर हर महादेव. बाई माझा ब्लॉग कसा वाटला ते मला नक्की सांगा. आणि काय चुकलं मकलं असेल तर सॉरी. मी काय ठरवून बोलत नाही, मी मनात येईल तेच बोलतो. आपल्या जे ओठावरती तोंडावरती असतं तेच आपण बोलतो. आपण कधी स्टोरी बनवत नाही आणि कधी स्टोरी लिहित नाही. जे ते आहे ते रिअल. बाई 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 स्वर्ग, देवाचा दरबार, महादेवाचा दरबार. बाई आपल्या स्वयंभू शंकरांचा पण इतिहास आहे. आपल्या श्रावणामध्ये आलेलो सर्वात पहिला ब्लॉग, जिथे ब्लॉगिंगला सुरुवात केली त्या ब्लॉगमध्ये या मंदिराचा आपला इतिहास त्या काकांनी सांगितलेला आहे. तेव्हा मी अभिषेकसुद्धा घातला होता. ओ गुरढोरा. मुंबईमध्ये बैल वगैरे हे शर्यतींनाच दिसतात. नंदी काय बघतो रे? मी ना इथला राधानगरचा आहे. मी राधानगरचा आहे. खावा तुम्ही, मी चाललो मंदिरात. बघ त्या शंकराच्या मंदिराचं काम चालू आहे. नवीन मंदिर बांधतात. माझ्यासाठी नवसाला पावणार महादेव. चला आता जाऊया, महादेवाचं दर्शन घेऊया. कोण नाही आहे वाटतं, उशीर झाला वाटतं मला. हो हनुमान दाखवतो. काय बोलता? काय बोलता? कशात? बघता आपण स्वयंभू शंकराच्या मंदिराकडे आलेलो आहे. मंदिराकडे आल्यानंतर एका साईडला हनुमानचं मंदिर आहे. तिथे विठ्ठल रुक्माईचं मूर्ती आहे, गणपती बाप्पाची हनुमानाची मूर्ती आहे, आपले नंदी दैवत आहेत. त्याच्यानंतर आपले स्वयंभू श्री शंकर नवसाला पावणारे महादेवचं मंदिर आहे, ब्लॉक आहे. या साईडला दैवत आहे, गणपती बाप्पांचं आहे. आणि अजून मंदिराचा म्हणजे एक मंदिर, सुंदर असं मंदिर बांधणार आहेत. आणि ही बाजूला वाहणारी नदी आणि तिकडे ब्रिज बांधतात मंदिराचा. सुंदर असा ब्रिज, नियुक्ता नदी, सुंदर अशी नदी सह्याद्रीच्या पायथ्याशी, पर्वतरांगाशी. सुंदर असा परिसर.
कोकणातल्या मंदिरांना भरपूर इतिहास असतो, या मंदिरा पण भरपूर इतिहास आहे. आता आपण जाऊया बाजूच्या हनुमानाच्या मंदिरात. बाजूला हनुमानाचं मंदिर आहे बजरंगबलीचं. बजरंग बली की जय. बोल बजरंग बली की जय. बजरंग बली बुद्धी दे सुख. जरासा परिसर. आता आपण जाऊया खाली नदीच्या दिशेने. बघता नदी, दोन नद्यांचा उगम पावतो. सुंदर अशी नदी आणि बाजूला असे स्वयंभू शंकराचं मंदिर. आपण महादेवाचं वगैरे दर्शन घेतलेलं आहे. आजूबाजूचा परिसर सुद्धा बघितलेला आहे. आता दुपारचे 12:15 वाजलेले आहेत, त्याच्यामुळे आपण घरी निघूया. घरी जाऊया, मस्त जरा आराम करूया. जर बघू वेळ भेटला किंवा काही सुविधा भेटली तर भैरीच्या मंदिरात आपण नक्की जाऊ. आता घरी जाऊया, थोडा आराम करूया. चलो अभी घर की तरफ. बस एक दिवस राहिलो फिरलो. राहायची इच्छा असते पण काही कामानिमित्त काही कारणामुळे राहता येत नाही. पण गावी एक तरी महिन्यातनं फेरी झाली पाहिजे असं मला वाटते. सॉरी काय माझ्या तोंडून चुकीचे शब्द निघाले असतील तर क्षमा असावी, कारण का माझा एक स्वभाव आहे. आता येता एक गोष्ट मला कळली. मी सकाळपासून गावामध्ये फिरतोय पण काही लोकांना मी ओळखत नाही. पण तरी काही लोकांना नाही का म्हणजे मला ओळखतात, माझ्या वडिलांच्या नावामुळे मला ओळखतात किंवा माझ्या इतर काही गोष्टींमुळे मला ओळखत असतील किंवा माझ्या वडिलांच्या नावामुळेच मला ओळखतात. पण ते नक्की ना, आता मी इथनं गेलो तेव्हा विचारपूस, आता जाताना विचारपूस, म्हणजे खूप बरं वाटतं की कोकणातील माणूस आहे ना हा जरी ओळख पाळख नसेल ना तर आपुलकीने एखाद्याला समोरच्याला विचारतो, आपुलकीने त्याला हाक मारतो. आता तेच मला खूप जाणवलं. खरंच कोकणी माणसं म्हणजे आपण ऐकतो किंवा हे करतो, कोकणी माणूस हा साधा भोळा, गरीब असला तरी साधा भोळा आणि मनाने स्वच्छ आणि दिलदार आहे. याचं जातीवंत उदाहरण आता माझ्यासमोर होतं. असे 2-3 व्यक्ती आता मला भेटले की त्यांना म्हणजे मी असं ओळखत पण नाही किंवा काय, त्यांना कधी मी इतर फंक्शनला किंवा कशामध्ये त्यांना बघितलं पण नाही. तर ते मला आता 3 व्यक्ती भेटलेले. त्यांनी माझी एकदम मस्त अशी चौकशी वगैरे केली, मला विचारलं, बरेच काही हे केलं, माझ्याशी बोलले, आपुलकीने संवाद साधला. खूप बरं वाटलं. अभिमान वाटतो मी कोकणी असल्याचा आणि त्याच्यामुळे अभिमान वाटतो मी चिपळूणकर असल्याचा आणि मी नांदिवसकर असल्याचा. आपल्या व्लॉगला सपोर्ट करा. मुंबईत गेल्यानंतर लवकरच व्लॉग अपलोड करेन. काही काय निसर्ग आहे, वातावरण भिजायचं मन करतं पण कपडे काही कमी आणलेत, त्याच्यामुळे काही जास्त विचार करतोय की जरा तिकडे शेतीमध्ये कामं झालं, शेतीची कामं झाली तर तिथे जावं, थोडीसं टाईमपास करावं.
घरी जातो, कपडे चेंज करतो. मुंबईत असेल ना काय नाही मजा नाही. फक्त रविवार असला की मित्रांबरोबर गाड्या काढायच्या, फिरायच्या, धबधब्यात खाली यायचं, खायचं, एन्जॉय करायचं, घरी यायचं, झोपायचं. दुसरं आहे ते आहे कामाला. कोकणात आलं की एक सुखच वेगळं असतं. आणि माझे काही व्हिडिओ येतील, काही असतील तर ते कोणाबद्दल मी पर्सनली बोललेलो नाही आहे. मी माझी वैयक्तिक मतं मांडलेली आहेत. प्लीज कोणी मनावरती घेऊ नका, कोणी त्याचा खेळ करू नका त्या व्हिडिओचा. त्यातली थोडी घेणार आणि टेस्टिंग करणार. हे बघू शकता हळदीची शेती. हळद अशा प्रकारे हळदीची शेती केली जाते. काकांनी 75 किलो हळदीची लागवड केलेली आहे. 75 किलो हळदीच्या ह्यासाठी केलेलं आहे. आता कितीतरी महिने लागतात काका हळदीसाठी? आपली भात कापणी झाली ना 4-5 महिने जात असतील ना. महिने कापणी झाली की मग नंतर काढायची. भरपूर म्हणजे बरं आहे ना, म्हणजे सोयीस्करपणे. हळदीची पानं पण उपयोगी येतात आणि भातापेक्षा जास्त डिमांड हळदीला आला असेल. जास्त आहे. अशा अजून प्रकार यायला पाहिजे. आणि आपल्याकडे कसं आता आलं आहे, आल्याची पण आहे, पण आल्याला आता जागा नाही आमच्याकडे. आता आलं पण त्यांना होते ते आलं, हळद, तांदूळ. पण पहिले कसं आहे, पहिले सगळे लोक एकत्र येऊन शेती वगैरे करायचे. आता कसं लोकांना टाइमच नाही. पहिल्या हो ते आहे. पहिले प्रत्येकाच्या शेतात एक एक 2-2 दिवस जाऊन प्रत्येकाच्या शेतात शेत करायची, मदत करायची. लोक काय आता नाही. आता काय, आता सगळं झालं. इथं मुंबईला माणूस माणसाला ओळखत नाही. माणुसकी झाली नाही, राहणूसकी राहिली नाही. बरोबर बोललात. माणुसकी झाली नाही. आता हे कसं हे केलं ना हम्म. की दुसरं हसेल. हो हे काय काय करताय, हसायचे. पण त्याचं नंतर उत्पन्न भेटेल ते तेव्हा. त्याला तो चांगला फायदा झाला काय बरं, पण ते केल्याचे होतं काय. नाही मी बरेच बघितलं, म्हटलं असं काय वाटतंय नेमकं. बरं मध्ये तरी फक्त आता गुराढोरांपासून तर त्याला काही गुरु खायत नाही. हा अच्छा, हा ते त्याला गुरु नाही खायत. ना तरी खाली उतरत ते गेल्यानंतर तुडवणार ना, हो. म्हणून हे जरा बंद करायची. झाली बरेच जणांची तरी भात लावून झाली वाटतं. नांगरणी झाले भात. हो आता काय काय जण आता सुरुवात केली नाही. हो आमची कमी होती त्याचे झाले. आमच्या इकडे अजून लावला त्याचे झाले चांगले. कोणाचं ते? तो सपकाळ म्हणून आपल्या मोरी म्हणून. अच्छा चला. हा तुला मग मी हात मारला पण व्यवस्थित नव्हते. मंदिरात गेलो, घाई गडबड गेलो, परत निघायचं ना संध्याकाळी, म्हणून म्हटलं सकाळी आलो. 1 दिवसाची सुट्टी होती. गावामध्ये आलं ना की असे नातेवाईक, म्हणजे नात्यातले नातेवाईक भरपूर भेटतात. कोकणातली अशी घरं, चिऱ्याची घरं, चिऱ्याची घरं एक नंबर. तेव्हा तिकडे नांगरणी चालू आहे. कपडे बदला आणि जाऊ जरा आपण पण शेतामध्ये कुठल्या तरी फेरफटका मारू. आपल्या ओळखीच्या शेतामध्ये भात लावणी चालू आहे, नांगरणी चालू आहे, लोकांची शेतीची कामं चालू आहे. बघू शकता. काही लोकांची भात लावून झाले तर काही लोकांची भात बाकी आहेत. आता आपण आलेलो आहे वाडीमध्ये, राधाकृष्ण मंदिराच्या इकडे. समोर राधाकृष्णाचं मंदिर आहे. तर आता घरी जाऊया, फ्रेश होऊया, कपडे बदलूया, जरा खाऊ पिऊ आणि परत भटकंतीला निघू. आजचा दिवस भटकायचं आहे, कारण का अर्जंटमध्ये एक कंपनीचं काम आलं आहे. कामासाठी आपल्याला मुंबईकडे रवाना व्हायचं आहे. आता गावात हेच आहे की मोबाईलला नेटवर्क आलं की फोन वाजा चालू. काही ठिकाणी नेटवर्क आहे, काही ठिकाणी नेटवर्क नाही. मी आता जरा खाली आलो होतो ना, मग तिकडे रेंज आहे, म्हणून तिथे फोन वाजला. आयुष्यात सर्वात सुख म्हणजे गावी नेटवर्क नसलेलं ठिकाण. बाई मोबाईल लांब, सगळ्या लांब, फक्त आपण, ना कोणाची किरकिर, ना कोणाचं काय. बघता राधानगर, राधाकृष्णाचं मंदिर, राधानगर नांदिवशे
एखाद्या सप्त्याला मला यायचं इकडे. बघू. हे बघा काकांनी मगाशी मी जाताना बघितलं शेताला पाणी मिळावं शेतीसाठी म्हणून त्यांनी हे केलं. एक नंबर बाई, कडक ना. ए हे ना बाग गावठी स्टाईल. काकांच्या शेताला पाणी मिळावं म्हणून. इथे बघा, ती बघू शकता नांद्रुकी आणि तिथे आजोबांची समाधी आहे. ते काकाचं शेत आहे, काकाचं चुलत काकाच्या शेतात आजोबांची समाधी. सुंदर असा परिसर. ते आपलं घर आणि घराच्या समोर भरपूर सारे शेत आहे. थोड्या वेळाने तयारी करू आणि आपली जी आपण स्वतःची जमीन घेतली आहे ती बघायला जाऊ. घेतल्या जमतच आहे समजा, ती बघायला जाऊया आपण. अशी पूर्ण गाव आहेत, गाव घर. ते एक घर काकांचं आहे. हे घर एका दादाने बांधलेलं आहे. ते घर मोठ्या काकांचं, दत्त काकांचं. ते आपलं घर आहे. खाली एक आपलं घर होतं. पाठीमागे विवेक दादाचं घर एक आहे. आणि काही वर्षांनी आपण एक बांधू स्वतःच्या जीवाची, स्वतःच्या कष्टावरती. कोण बोललं नाही पाहिजे तुझं अस्तित्व काय आहे आणि तुझ्याकडे काय आहे. लोक पाणी बिणी भरायला इकडे येतात. थोडं काहीतरी कारणामुळे पाण्याचा प्रॉब्लेम झाला आहे. पाणी तर रास आहे पण काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे म्हणून. शेती चालू जगात पॉवर ट्रेलरने आता नांगरणी करतात. आता थोडी आधुनिक पद्धतीने शेती चालू आहे कोकणामध्ये. पहिले सगळ्यांकडे बैल असायचे. आता पॉवर टेलरने वगैरे शेती करतात लोक. बाई चिखलात मजा येते. थांबा, जाऊ आपण थोड्या वेळाने तिथं.